तर मी तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमधून सांगितलेलं होतं की मी एक चॅलेंज घेऊन येणार आहे. तर आज ते चॅलेंज मी इथे घेऊन येते. ॲक्च्युली मी काल व्हिडिओ केला होता, पण तो 4-4.5 मिनिटाचा झाला, जो आता चालत नाही. म्हणजे शॉर्टला, इंस्टाग्राम रीलला वगैरे 3 मिनिटापर्यंतच टाकावा लागतो. तर मी आता व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी. तर तुम्हाला आवडतोय का ते सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर स्टे ट्यून. आता पुढे काय काय घडतंय ते तुम्ही बघत राहा. मला कोण विचारतंय मला पहिला प्रश्न? भाऊजी. मी विचारू? बरं, आणि अजून एक गोष्ट, ह्यांनी प्रश्न लिहून आणलेत, मी फक्त त्यांना आन्सर करणार आहे किंवा मी दाखवणार आहे की ते कोण आहेत. हा विचार. फोटो आहे तिथे. हा, आता पहिला क्वेश्चन हा आहे, आमच्या दोघांमधलं जास्त विसरभोळ कोण आहे? जो सारखं सारखं विसरतो. तसं विसरभोळा म्हणलं ना हा तर अथर्वच आहे. कारण घराची किल्ली, गाडीची किल्ली, खूप गोष्टी, अगदी पैसा सुद्धा तो विसरून तसंच जातो. मग फोन करणार, ताई हे राहिलंय जरा पाठवून दे, असं तसं. तू मोठी बहीण आहे, सांगायलाच पाहिजे. बघितलं. हा, नेक्स्ट क्वेश्चन. गर्दीमध्ये असताना गाडी चालवताना सगळ्यात जास्त पॅनिक कोण होतंय, चिडतंय कोण? अमित. पण खरं तर तू पण, कारण हा खूप गाडी फास्ट एक पाहिजे. काय आहे, हा गाडी खूप फास्ट चालवतो आणि ते मला नाही, म्हणजे सहन होत नाही. गावाकडे आमची जी गाडी आहे ना, ती गेअरवाली, ती चालवतो हा, तर ते मला जमत नाही. मी पॅनिक होते त्याच्यामुळे. तुझी चूक आहे. तसा तर प्रॉब्लेम हा पॅनिक, तसा तर हा पॅनिक होतो. बरं ठीक आहे. जास्त बाकी कोण पॅनिक असं नाही होत, हाच पॅनिक होतो. हे थांब थांब थांब, हळूहळू असं करतो. करा शपथ. ठीक आहे चाल. हा, ठीक आहे. नेक्स्ट. हा तर सगळ्यात मस्त क्वेश्चन आहे. खिसा कोणाचा लवकर खाली होतो? अमितच. कारण खरं आहे, आईनं दिलेले सगळे पैसे अगदी व्यवस्थित पुरवून अथर्व वापरतो. आणि अमितकडे तुम्ही 10 रुपये जरी दिले ना तरी तो जाऊन चहा पिऊन येणार. त्याच्यामुळे तो पहिला सगळे पैसे खर्च करतो. ते ऍक्च्युली कसं आहे की मी पाण्याची बॉटल, त्यांना खर्च करावा लागतं. चहा आहे ते. आमच्याकडे भरपूर पैसे आहेत. हो आहेतच. हा. ठीक आहे. नेक्स्ट अथर्व. नेक्स्ट. हा, आवरायला सगळ्यात जास्त कोण वेळ लावता, आरशासमोर कोण असतं? आवरायला मी. आमच्या दोघांचं चालू आहे. अरे काय तुझं नाही इथं. कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. कसं आहे, अथर्वचे केस पटपट विंचरले जात नाही. तो तासभर बसतो, तासभर विंचरतो. ह्याचा माझा चेहरा बघ ना, हे बघ ना, असं म्हणून ह्याचं चालू असतं. तर तुम्ही सांगा की कोण जास्त, तुम्हाला काय वाटतंय? त्यांना कसं माहित असेल, तू सांग ना. पण तुम्ही ऍटलीस्ट गेस तरी करू शकत असाल. मी एवढं सगळं ह्यांच्याबद्दल सांगते. गेस करू. तुम्ही गेस करा. हा, नेक्स्ट. आमच्या दोघांमधलं जास्त रागीट कोण आहे? दोघं पण रागीट आहेत खरं तर. पण हा जरा माझा राग कमी करतो, त्याच्यामुळे हा जास्त रागीट आहे. हा चिडला की मग झालं. मला करावंच लागतं, ऑप्शन नाही. तो तुम्हाला भाई आहे. सगळ्यात जास्त आई सोबत वाद कोण घालतं? मस्त क्वेश्चन आहे. सगळ्यात अवघड प्रश्न. आईचा फोन आला माझ्या की अथर्वचं चालवतोय. आत्ता यार आलोय मी, माझी गेम चालू आहे, नको यार, असं तसं हा चिडतो. नंतर मग एक काय आहे मम्मी, कामात आहे ना मी, ठेव फोन. आता पण आला होता कॉल. हा, असं हेच असतं. तर हा चिडतो. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये ना जास्त करून अमितनी बाजी मारलेली आहे. कारण जास्त अमित चिडतो. म्हणजे अथर्व थोडा कंट्रोल मध्ये तरी आहे अजून माझ्या तरी, त्याच्यामुळे. बर. हा,
नेक्स्ट तुझा टर्न आहे. मी जस्ट विचारलं वाद आहे. हा तू अच्छा, विचार. हा, विसरलो. घरात पालीला बघून कोण पळत? काही सुद्धा म्हणजे ह्याला पण पालीची भीती वाटते, ह्याला पण भीती नाही, घाण वाटतं. हा. पण पालीला बघितलं ना बाथरूम मध्ये असेल किंवा मी ऍक्च्युली दोघं पण घाबरतात, पण जास्त करून हा की पाल बघितली की हा पळून जाणार. नॉशिया असेल ना? नाही, पाल बघितली की पळून जातो हा. बरं. मी अजून एकदम धीट आहे, मी पालीला घाबरत नाही. खरं आहे. कुत्र्याला घाबरते. ऍक्च्युली ना आता काय झालंय, व्हिडिओ शूट करायचंय त्याच्यामुळे पंखे बंद केलेत, सगळं नॉईज कमी करायचा प्रयत्न. कारण जो मी माईक मागवलेला, मी जसं सांगितलं तसा तो थोडाफार ऍव्हरेज निघाला. हा ऍव्हरेज निघाला. सो तुम्ही बघाल तर ह्याला किती घाम येतोय, ह्याला कंटिन्यू गरम होत असतं. ठीक आहे. हा बरं. नेक्स्ट आमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण आहे आमच्या दोघांत? अमित. प्रश्नच नाही, पुढचा प्रश्न. ते बघून पण सांगता येईल. हा ते दिसतच असेल दोघांमध्ये बघून. हा ठीक आहे. नेक्स्ट आहे का तर? हा. आईचा लाडका कोण? अथर्व या मी? अरे बापरे, आईचा लाडका. टफ आहे. मी लाडकी आहे आईची. कारण प्रश्न कसा आहे की आईचं लाडकं तर सगळेच असतात, ते माँ की ममता ते सगळ्यांचंच असतं. पण दोघी पण माझ्यावरती चिडत असतात, त्यामुळं दोघींचं पण माझ्यावरच प्रेम आहे, ह्या दोघांवर पण नाहीये. पण चूज करायचंय ना? नाही चूज करायचंय. नाही, ते नाही होऊ शकत. ते माँ की ममता आहे ना. बर ठीक आहे. माँ की ममता खतम नाही होती. ठीक आहे. दोघांमध्ये स्लीपी कोण आहे सगळ्यात जास्त? हा हे खरं आहे ना, तर अमितला सकाळी उठायचा खूप कंटाळा आहे. त्याला अमित उठ रे, झोपच अमित उठ रे, अमित उठ रे असं खूप वेळा करावं लागतं. अथर्वला एकदा हाक दिली, अथर्व लगेच उठणार, असं आहे. आन्सरच नाही मिळालं ना. अथर्व अमित स्लीपी आहे, अथर्व लवकर उठतो, त्यामुळे अथर्व. मी झोपतोच 5 वाजता म्हटल्यावर काय करायचं? त्यामुळे अमित स्लीपी आहे. हा. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर होतं. बर. नेक्स्ट कोण विचारणार आहे? हा, गौरीनं केलेला स्वयंपाक कुणाला जास्त आवडत नाही? मी केलेला स्वयंपाक साहजिक आहे, कारण कसाही स्वयंपाक बनला तरी अमित माझं कौतुक करतो. छान झालाय, असू दे ग, होतंय. आणि हा मला आवडलं नाही, मला जास्त भूक नाही, मी एवढंच खाणार आहे, असा ह्याचा ऍटिट्यूड असतो. मी खरं सत्य आहे ते बोलतो ना, मग पुढच्या वेळेस इम्प्रूव्ह होईल तुझं. इम्प्रूव्हमेंट पाहिजे. इम्प्रूव्हमेंट माझी व्यवस्थितच असते. नाही, चांगला आहे. एकदम म्हणजे चांगलं स्वयंपाक करत, एकदम चांगलं. जर आम्ही दोघे भांडलो तर तू कोणाची बाजू घेशील? अरे हे टफ क्वेश्चन आहे. टफेस्ट. सांग. कसं आहे, माझं सरनेम इकडचं पण कुलकर्णीच आहे, इकडचं पण कुलकर्णीच आहे. त्याच्यामुळे असं मी म्हणूच शकत नाही की मी कुलकर्ण्यांची तसं मग मी फक्त कुलकर्ण्यांची बाजू घेईन. जिथं जो योग्य असेल त्याची मी बाजू घेईन. बर. नाही, जर आन्सर मिळालेलं नाहीये, 2 जो बरोबर असेल मी त्याची बाजू घेईन. बट मॅक्झिमम टाइम कोण बरोबर असते? नाही, 50-50. ह्याचा 50, ह्याचा 50. बरोबर आहे. एक तरफ पती है, एक तरफ भाई है. तसं तर माझं बरोबर असतं. मी आता जसं तुम्हाला सांगितलं ना तसं माझं बरोबर असतं. बरोबर. तुझंच कायम बरोबर असतं. नेक्स्ट. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, दोघांना पण. जर माझ्यात आणि मम्मीच्यात, माझ्यात आणि आईच्यात भांडण झालं
तर तुम्ही कोणाची बाजू घेणार, माझी की आई आणि मम्मीची? तू हा. आईचं सांग आणि तू मम्मीचं सांग. बर हा चाल चालू केले तुम्ही. हा, बरं, हा. सुरुवात केली ना, माझं एंड पण मलाच करायला लागलं. हा, मग काय आता गौरीनं दोन क्वेश्चनचे आन्सर असे दिलेले आहेत की नाही म्हणजे मी 50-50, मग तसंच माझा आन्सर पण मी 50-50. ह्यांनी मला इतके सारे प्रश्न विचारले, मी एकच प्रश्न विचारलाय. नाही नाही नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तू किती तू लाख तुझा विचार. भाव नाही, एक उत्तर पाहिजे. एक- माझी एक. बाजू की मम्मीची बाजू घेणार, बाजू किंवा कोणाला पहिला समजवणार? मी ऍट अ टाइम दोघांना समजवू शकतो, पण माझ्या समोर आधी जो असेल त्याला मी समजावतो. आणि आम्ही तुला मी दोघी पण पुढचं असू मध्ये तर, दोघी पण असू तर मीच अँग्री होऊन निघून जातो तर काय. हे ठरलेलं असतं हा. प्रत्येक वेळेला. नाही ठीक आहे, पण 50-50 जाऊ दे. 50-50 दिलं ना आन्सर. जर बाजू घ्यायचा विषय असेल तर मी बाजू आईची घेईन, आणि समजवायचं असेल तर हिला. कारण कसं आहे, समजूतदार आहे ना, थोडी जनरेशन गॅप असतं आई आणि बहिणीमध्ये, मग त्यानुसार बाजू आईची की नाही समजवेन हिला. नाही आमच्यात थोडं एकदम असं व्यवस्थित उत्तर दिलेलं हा, आहे, मग बरोबर. सॉफ्ट लॉन्चिंग Soft. त्यांनी केलेलं आहे. हा, रिस्क नको आपल्याला. हा, तर soft. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटतोय तो सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, फॉलो पण करा. आणि थँक्यू सो मच. कमेंट्स भरपूर करा, जेणेकरून मी अजून नवीन नवीन चॅलेंजेस तुमच्यासाठी घेऊन येईन. आता एका प्रश्नाचं उत्तर पण द्यायचंय. कोणत्या? आहे आता ऐकल्यावर त्यांना आता कळेल. ऑडियन्स हा, आणि तुम्ही ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या.